व्हेरी गुड इव्हिनिंग. आज आपली प्रार्थना जी असते ती प्रार्थना आणि आपल्या क्लासची सुरुवात नेमकी कशी असली पाहिजे आणि रोज तुम्ही प्रॅक्टिस करण्याची जे टंग ट्विस्टर्स आहेत, जीभ वळवणुकीचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पाठवतोय, जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा घरी सराव करता येईल आणि तुम्हाला परत परत प्रार्थना म्हणता येईल. ठीक आहे, सुरुवात प्रार्थनेनं करतोय आपण. दोन्ही हात जोडलेले आणि डोळे बंद, चित्त एकाग्र करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पहिल्यांदा तोंडावाटे सावकाश श्वास सोडायचा आहे. प्रार्थनेला सुरुवात करतोय. अंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चन्द्रतारादि तं नमः सात्विकं शिवं सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणीं विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. यानंतर दोन्ही हात आपले चोळून आपल्या डोळ्यांना लावून आपले डोळे सावकाश पद्धतीनं उघडायचे आहेत. यानंतर पल्लेदार वाक्य बोलण्यासाठी, लांबलचक वाक्य बोलण्यासाठी आपल्याकडं एक वक्ता म्हणून आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे आपला श्वास आहे. आणि तो श्वास कशा पद्धतीने वाढवायचा याचा सराव आपण घरी करायचा आहे ओंकारचा जाप करून. बघा कसं ते. परत एकदा डोळे बंद करतोय मी आणि ओंकारचा जाप म्हणतोय. दीर्घ श्वास घेणार आहे. परत एकदा आपला जेवढा मोठा श्वास तेवढा आपला ओंकार लांबणार आहे आणि आपला जेवढा मोठा ओंकार तेवढं आपण मोठमोठी पल्लेदार वाक्य भाषण करताना बोलू शकतो. आपल्या छातीची अर्थात फुफ्फुसांची कॅपॅसिटी, क्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी या गोष्टीचा व्यायाम करायचा आहे. याने फुफ्फुसाचे आजार देखील आपल्याला कधीही होणार नाहीत आणि लांबलचक पल्लेदार वाक्य एक वक्ता अगदी प्रभावीपणे भाषण करताना बोलू शकतो. यानंतर आपण आपल्या जिभेवर देखील काम करणार आहे. जिभेवर काम करायचं म्हणजे नेमकं काय, तर काही जीभ वळवणुकीचे प्रकार जे आहेत त्यांचा सराव आपल्याला करणं जरुरीचं आहे. सर्वात पहिल्यांदा शिवतांडव स्तोत्र. तर ते अशा पद्धतीनं म्हणायचं आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबितम भुजंग तुंग मालिकम डमट 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 निनाद वड्डवर्मयम चकार चंड तांडव तनो तुन्हा शिव शिव. याचा पण सराव करायचा आहे. संस्कृत भाषेमधले अवघड शब्द आपल्या जिभेला वेगवेगळ्या प्रकारे वळण द्यायला शिकवतात. यानंतर राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. यानंतर मळक्या फडक्याने गळकं मडकं पुसलं तर गळक्या मडक्याचा मळ मळक्या फडक्याला व मळक्या फडक्याचा मळ गळक्या मडक्याला लागेल, कारण मडकंही मळकं व फडकंही मळकं. यानंतर चुकलेली चकली. चकली जर चुकली तर न चुकता चुकलेल्या चकलीला चिंचेच्या चटणीत चिवड्यासारखं चिवडायचं. पण चकली जर चुकली तर चुकलेल्या चकलीला चुकूनही चिडवायचं नाही, कारण चकली ती चकली आणि चुकली तर चुकली. यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे. वंशी नादनटी तिला कटीतटी खोनी पोटेपटी कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी गोमटी दाटे व्योमघटी. हे पण महत्वाचं टंग ट्विस्टर अर्थात जीभ वळवणुकीचा प्रकार आपणाला आला पाहिजे. त्यासोबत प्रियंका हिनं दिलेलं एक चॅलेंज होतं, ती मी ॲज अ चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे आणि प्रयत्न करतो आहे म्हणण्याचं. ते असं, पका पपीता पके पेड़ पे पका पेड़ या पका पपीता पके पेड़ को पकड़े पिंकू पिंकू पकड़े पका पपीता. दॅट्स ऑट. आय एम डन.
ओके, अजून एक गोष्ट आहे, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड कच्चा पापड, कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड कच्चा पापड, कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड कच्चा पापड. याही गोष्टीचा सराव करणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होणार आहे, आपली जीभ जी आहे ती आपल्या मुखामध्ये सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीने वळू शकते आणि आपल्याला अवघड अवघड शब्दांचे उच्चार करणं अगदी सहज सोपं होऊन जातं. त्यानंतर आवाजावर परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत, आवाजाचा बेस बदलून कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी येत्या महिन्यात मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. या सगळ्या गोष्टींचा सराव करत राहा. भेटूया आपण आपल्या येत्या सेशनमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. बाय बाय.